जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिकांना सोबत घेऊन विकसित सांगली जिल्हा 2030 आणि 2047चं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करू असा विश्वास नूतन जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांनी व्यक्त केलाय। सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी डॉक्टर मैनाक घोष यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी मावळते जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडून पदभार स्वीकारलाय। नूतन जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांचे अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्यासह अधिकाऱ्यांनी स्वागत केलं। डॉक्टर मैनाक घोष हे मूळचे पश्चिम बंगाल येथील आहेत। त्यांनी झूलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवीचं शिक्षण प्राप्त केले, तसेच बायोकेमिस्ट्री विषयात PhD पदवी प्राप्त केली आहे। ते भारतीय प्रशासन सेवेतील 2019च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत। त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी रायगड येथून प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात केली। आतापर्यंत त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार आणि गडचिरोली तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ आणि धाराशिव येथे काम केले। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। मावळते जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आपल्या जिल्हाधिकारी पदाच्या कार्यकालात सांगलीने अनेक चांगले अनुभव दिलेले आहेत। सांगलीच्या स्मृती सदैव स्मरणात राहतील अशी भावना मावळते जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी व्यक्त केला। काकडे यांनी त्यांच्या कार्यकाळात सांगली पॅटर्न अंतर्गत लोकाभिमुख उपक्रम राबवले होते। राज्यात जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये अग्रेसर बँक म्हणून नावारूपाला आणण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे। त्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांची भक्कम साथ सोबतीला आहे। त्यामुळे बँक आर्थिकदृष्ट्या राज्यातील अग्रेसर बँक म्हणून नावारूपाला आणण्याचा निर्धार बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्यासह संचालकांनी केला आहे। बँकेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभरात शेतकरी सभासदांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवून बँकेच्या लौकिकात भर घालू असंही त्यांनी सांगितलंय। जिल्हा बँकेच्या शतक महोत्सवी वर्षाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। यावेळी नाईक यांच्या हस्ते बँकेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त केक कापण्यात आला। यावेळी उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, आमदार सत्यजित देशमुख, आमदार मोहनराव कदम, अजितराव घोरपडे, संग्रामसिंग देशमुख, महेंद्र लाड, तानाजी पाटील, प्रकाश जमदाडे, वैभव शिंदे, राहुल महाडिक, अमोल बाबर, BS पाटील, बाळासाहेब होनमोरे, मनसूर खतीब, अनिता सगरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ उपस्थित होते। दरम्यान सकाळी लोगोचं अनावरण करण्यात आले। अधिकारी, कर्मचारी यांनी सांगली शहरातील विविध मार्गावरून बाईक रॅली काढली। स्वागत आणि प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी केले, तर संचालक वैभव शिंदे यांनी आभार मानले। 5 वर्षांपूर्वी 11,890 कोटी असलेली उलाढाल आता 17,237 कोटींवर पोहोचली, म्हणजे तब्बल 5,300 कोटींहून अधिक वाढ झाली आहे। मार्च 2026 अखेर बँकेच्या ठेवी 10,000 कोटी, कर्जवाटप 8,000 कोटी आणि एकूण उलाढाल 18,000 कोटींच्या टप्प्यावर नेण्याचा प्रयत्न असल्याचं मानसिंगराव नाईक यांनी सांगितलं आहे। सांगलीतील विश्रामबाग परिसरात असलेल्या आलदर चौकापासून स्फूर्ती चौकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचं काम रखडल्याने संतप्त झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांनी नागरिकांसमवेत लाक्षणिक आंदोलन केलंय। आलदर चौक ते स्फूर्ती चौकाकडे जाणारा मार्ग मोठा करण्यात येतोय। या मार्गाचे काम MSCB जवळ थांबले। महावितरणाच्या जागेचा प्रश्न सुटल्याचं सांगण्यात आलं असतानाच याच ठिकाणी काम थांबले। सध्या सुरू असणारं काम निकृष्ट दर्जाने सुरू असून उर्वरित रस्त्याचे प्रलंबित काम राहिलं असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होतीये। जे रस्त्याचं काम झाले ते देखील अपूर्णच आहे। त्यामुळे महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण आणि शरद पवार पक्षाचे गटनेते युवराज गायकवाड यांच्या उपस्थितीत हे लाक्षणिक आंदोलन करण्यात आलं। प्रभाग 19 मधील नागरिकांनी आज या रस्त्यावरच लक्षणीय आंदोलन करत महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले। रस्त्याचं काम तातडीने पूर्ण न झाल्यास सांगली मिरज रस्ता रोखून धरू असा इशारा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण आणि युवराज गायकवाड यांनी दिलाय। मिरजेत सराईत गुन्हेगार इशरत बारगीर याला जमावाकडून बेदम मारहाण करत कोयत्याने वार करत गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। मिरजेतील सराईत गुन्हेगार बारगीर यांनी गेल्या काही दिवसांपासून मिरजेतील अनेक अवैध धंदेवाल्यांना फोन करून खंडणी मागण्याचा प्रयत्न केला होता। खंडणी न दिल्यास तुमचा व्यवसाय बंद करू अशी धमकी पण दिली होती। या संदर्भात काही व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर प्रसारित केले होते। पोलिसांच्या बद्दल सुद्धा आक्षेपार्ह विधान करून त्याचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल केलं होतं। आज बारगीरचा काही तरुणांसोबत वाद झाला होता। यावेळी जमावाने त्याला बेदम चोप दिला। जमावातील एका तरुणाने त्याच्या पाठीत कोयता मारून त्याला जखमी केले। त्याला मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। हा मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। इशरत बारगीर हा मिरजेतील सराईत गुन्हेगार आहे। त्याच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे यापूर्वी त्याच्यावर MPDA अंतर्गत कार्यवाही करण्यात आली होती। मिरज शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक साधन सामग्री आणि मनुष्यबळ देऊन आरोग्य सेवा अद्ययावत करण्यात येत आहेत।
गोरगरीब सामान्य नागरिकांना मोफत किंवा माफक दरात चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन आणि जिल्हा वार्षिक योजनेतून निधीची कमतरता भासू देणार नाही. मिरज शासकीय रुग्णालयातील शवविच्छेदन विभाग, सोनोग्राफी, अत्याधुनिक बर्न आयसीयू विभागाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. जिल्हा नियोजनाच्या निधीतून मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथील अत्याधुनिक बर्न आयसीयू, सोनोग्राफी मशीन आणि अत्याधुनिक शवविच्छेदन विभागाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील, सुरेश खाडे, आमदार सुहास बाबर, रुग्णालयाचे उपअधिष्ठाता श्रीकांत अहंकारी, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, वैद्यकीय अधीक्षक प्रियांका राठी, वैद्यकीय उपअधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे आदी जण उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कोविडच्या काळात जीवन किती क्षणभंगूर असल्याचं लक्षात आलं. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून लोकांना चांगली वैद्यकीय सुविधा मिळेल यासाठी प्रयत्न केले जातात. याच माध्यमातून आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय मिरज येथे अत्याधुनिक बर्न आयसीयू, सोनोग्राफी, अत्याधुनिक शवविच्छेदन विभाग या सुविधांचं लोकार्पण करण्यात आले. शासकीय रुग्णालयाच्या ठिकाणी रुग्णांबरोबर त्यांचे नातेवाईक येत असतात. त्यांचीही राहण्याची व्यवस्था उभी केली जाईल. बराच काळ अंथरुणावर असणाऱ्या रुग्णांसाठी सुविधा, त्याचबरोबर रुग्णालय परिसरात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना माफक दरात जीवनावश्यक सोयीसुविधा पुरवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं यावेळी ते म्हणाले. संत बागडे बाबा यांनी सुरू केलेली चैत्रवारी पायी दिंडी वर्षानुवर्षे श्रद्धेने पुढे चालत आहे. काळ बदलला, परिस्थिती बदलली, पण या दिंडीची भक्ती आणि परंपरा आजही तितक्याच दृढपणे जिवंत आहे. चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी यंदाही पंढरपूरकडे निघाली आहे. 15 लाखांच्या सागवानी आकर्षक रथात पालखी जत तालुक्यातील गोंधळेवाडी येथून निघाली आहे. शुक्रवारी पालखी गुंजेगावच्या माळरानावर येताच त्यावेळी श्रीसंत बाळूमामांच्या मेंढरांनी श्रीसंत बागडे बाबांच्या पालखीभोवती रिंगण घातलं. या दिंडीची खरी ओळख ठरली ती सुरुवातीलाच पार पडलेल्या बाळूमामांच्या मेंढराच्या रिंगण सोहळ्याने. त्या क्षणी वातावरणाचं जणू भक्तिरसानं भारावून गेलं. पालखीसमोर उभ्या असलेल्या भाविकांच्या गर्दीत एक वेगळंच शांत वातावरण निर्माण झालं होतं. बागडे बाबांच्या पालखीभोवती मेंढरांनी हळूहळू फिरत रिंगण घालायला सुरुवात केली आणि पाहता पाहता त्या साध्या कृतीने भक्तीचा महासागर उसळला. टाळ मृदुंगाचा निनाद, नामस्मरणाचा गजर आणि त्या रिंगणात दिसणारी निरागसतेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. रिंगण हा केवळ परंपरेचा भाग नसून श्रद्धेचा जिवंत स्पर्श आहे याची प्रतीती या प्रत्येकाला आलेली आहे. यावेळी बाळूमामांच्या मेंढरांच्या रिंगणामुळे दिंडीच्या प्रारंभीच भक्तीचा उच्चांक गाठला. सांगलीसह जिल्ह्यात सामान्य नागरिकांना गॅस टंचाईला सामोरं जावं लागते. एकीकडे गॅस मिळवण्यासाठी सामान्यांना गॅस एजन्सी बाहेर रांगा लावाव्या लागत असल्याचे चित्र असतानाच काळ्या बाजारात मात्र 3 ते 3.5 हजार रुपये देऊन गॅस मिळत असल्याचा आरोप करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि जनवादी महिला संघटनेच्या वतीने सांगलीतील स्टेशन चौकात आंदोलन केले. रिकाम्या गॅसच्या टाक्या रस्त्यावर ठेवून भर उन्हात महिलांनी निदर्शने करत सरकारचा निषेध केला. महाराष्ट्रासह भारतात सर्वसामान्य जनतेला भरलेले सिलेंडर मिळत नाहीत अशी अवस्था असताना दुसऱ्या बाजूला 3 ते 3.5 हजार रुपये देऊन काळ्या बाजाराने विक्री सुरू आहे. यात सामान्य जनतेचा हाल होत असताना सरकारचे कोणतेही नियंत्रण यांच्यावर नाही. सरकारला जाग आणण्यासाठी आज हे आंदोलन केले. सरकारने जर तातडीने कारवाई करून सामान्य जनतेला सिलेंडर उपलब्ध करून दिले नाहीत तर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसमोर रिकामे सिलेंडर घेऊन आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आलाय. या आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय होती. जिल्हा कारागृहात स्थानबद्ध गुंड पवन धर्मेंद्र साळुंखे आणि त्याचा साथीदार मेघश्याम उर्फ मोठ्या अशोक जाधव या दोघांना कारागृहातील 16 जणांच्या टोळक्याने पाठलाग करून विटा फेकून मारहाण केली आहे. शुक्रवारी सकाळी कारागृहातील मोकळ्या मैदानात हा प्रकार घडला. त्यामुळे कारागृहातील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. याबाबत जखमी पवन साळुंखे यांनी 16 जणांविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संशयित संजय ईश्वर गडदे, आदित्य धनराज पवार, करण महादेव गायकवाड, नितीन वसंत दुधाळ, प्रशांत पंकज भगत, गणेश निहाल आसिफ बावा, विनायक उत्तम सूर्यवंशी, अथर्व किशोर शिंदे, अनामी अविनाश कांबळे, तुषार संजय जिजूरडे, तेजस संजय सिंह राजपूत, निखिल अनिल यादव, तन्वीर हारून जमादार, श्रीकांत दुर्योधन ढगे,
रमेश मुकेश जाधव आणि राहुल विठ्ठल चव्हाण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। फिर्यादी पवन साळुंके हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। जिल्हाधिकारी यांनी त्याला MPDA कायद्याअंतर्गत 1 वर्षासाठी स्थानबद्ध केले। तसेच त्याचा साथीदार मेघश्याम उर्फ मोठ्या जाधव हाही कारागृहात आहे। या दोघांना सुरक्षेच्या कारणास्तव स्वतंत्र बराकीत ठेवण्यात आले। संशयित 16 जण वेगवेगळ्या गुन्ह्यातील संशयित आहेत, ते वेगवेगळ्या बराकीत आहेत। शुक्रवारी सकाळच्या सुमारास कारागृहातील मोकळ्या जागी सर्वांना आणलं होतं। त्यावेळी संशयितांनी पवन साळुंके आणि मेघश्याम जाधव यांना उद्देशून तुम्हा दोघांना मस्ती आली आहे, विभक्त कोठडीत असल्याने स्वतःला शहाणं समजता काय असं म्हणून शिवीगाळ केली। त्यावरून त्यांच्यात खटका उडाला। दोन्हीकडून एकमेकांना शिवीगाळ सुरू असताना संशयित आदित्य पवार यांनी साथीदारांना ओरडून दोघांना मारा असं सांगितले। त्यामुळे इतर संशयित दोघांच्या अंगावर धावून गेले। दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली। हल्ल्यात जखमी झालेले दोघे जण पळून जाऊ लागले तेव्हा संशयित आदित्य पवार, करण गायकवाड, नितीन दुधाळ यांनी हातातील विटा फेकून मारल्याने पवन यांच्या डोक्यात, हातावर, पायावर लागून ते गंभीर जखमी झालाय। मुख्यमंत्र्यांच्या 150 दिवसांच्या महत्त्वाकांक्षी ई-गव्हर्नन्स कार्यक्रमाच्या यशस्वी आणि प्रभावी अंमलबजावणी केल्याने राज्यात दुसरा क्रमांक मिळवल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे सर्वोत्कृष्ट CEO म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सन्मान करण्यात आलाय। पुणे जिल्हा परिषदेने प्रथम क्रमांक पटकावला। त्यापाठोपाठ नागपूर, ठाणे आणि नाशिक या जिल्हा परिषदांनी अनुक्रमे 3रा, 4था आणि 5वा क्रमांक मिळवलाय। जिल्हा परिषदेने सेवा हक्क कायद्याअंतर्गत सर्व 14 अधिसूचित सेवा 100% ऑनलाईन उपलब्ध केल्या आहेत। ई-ऑफिस कार्यप्रणालीमध्ये सांगली जिल्हा परिषदेने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला। जिल्हा परिषदेने विकसित केलेल्या या संवाद यंत्रांद्वारे नागरिकांना सर्व सेवा जास्तीत जास्त 3 पायऱ्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाने ग्रामीण प्रशासन ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करू शकतं। प्रशासनाकडून 11,377 तक्रारींपैकी 10,830 तक्रारी निकाली काढण्यात आल्या। सरासरी 7 दिवसांपेक्षा कमी कालावधीत केवळ 1.5% तक्रारी वरिष्ठ पातळीवर गेल्यात। जिल्हा परिषदेचे हे यश म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रातील डिजिटल शासनाच्या शक्यतेचा एक प्रेरणादायी पुरावा आहे। 5,266 प्रशिक्षित कर्मचारी, 18,693 नागरिक भेटी, 10,830 निकाली तक्रारी व्हॉट्सअप संवाद यंत्रांद्वारे नागरिकांच्या हातात सेवा देण्यात आल्या आहेत। उखळू येथे आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास तुकाराम चंदू वडाम हे त्यांच्या मक्याच्या शेतात राखण करायला गेले असता रानटी गव्याने त्यांना पाठीमागून धडक देऊन खाली पाडून जमिनीत घुसळल्याने त्यांच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर होऊन दुखापत झाली आहे, तर मानेला आणि कमरेला मुक्का मार लागल्याने ते गंभीर जखमी झालेत। त्यांना प्राथमिक उपचारासाठी शित्तूर वारुण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं। तिथे प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील CPR रुग्णालयात पाठवण्यात आले। चांदोली अभयारण्य शेजारील गावातील शेतकऱ्यांवर वन्यजीव प्राण्यांचे हल्ले वाढतच आहेत, त्याबाबत ठोस उपाययोजना करण्यात याव्यात। यासाठी मंदूर आणि उखळू परिसरातील शेतकऱ्यांचे गेल्या 19 दिवसांपासून वारणावती येथील वन्यजीव कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे। आंदोलन सुरू असतानाच पुन्हा शेतकऱ्यांवर गव्याने हल्ला केल्याने आंदोलक आता काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल, कारण आंदोलनापूर्वी असे कित्येक हल्ले वन्य प्राण्यांकडून झालेत। मागील 2 महिन्यात मंदूर येथील 2 वेगवेगळ्या ठिकाणी 2 शेतकऱ्यांना शेतात काम करत असताना गव्याने हल्ला करून जखमी केलं होतं।